लाडकी कोण? सासू, सून की जाऊबाई? नाव वगळण्यावरून घराघरात वाद. लाडकीच्या लाभावरून सासू सुनांमध्ये महाभारत. यांचंच करा, नाही तर मग माझ्या सासूबाईचं करा, माझं राहू दे. ऐकलात? यांचं नाव वगळा, माझं नको, असा संवाद आता घराघरात ऐकायला मिळतोय. त्याला निमित्त ठरलंय लाडकीची पडताळणी. लाडकी बहीण योजनेची वर्षपूर्ती होत असताना अपात्र लाभार्थ्यांकडे सरकारने लक्ष वळवलंय. अंगणवाडी सेविकांकडून घरोघरी जाऊन पडताळणी केली जाते. मात्र त्यामुळे योजनेचा लाभ कोणी घ्यायचा यावरून कुटुंबांमध्ये महाभारत रंगलंय. 1500 रुपयांवर कोण पाणी सोडणार यावरून सासू सुना आणि जाऊबाईंमध्ये वाद वाढलेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गावागावात अंगणवाडी सेविका यांच्या मदतीनं पडताळणीचं काम सुरू झालंय. त्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. ग्रामीण स्तरावर सध्या तपासणीचं काम चालू आहे. जे पात्र आहेत त्या भगिनीला कुठलाही त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. परंतु जे पात्रतेत बसत नव्हते असे काही लाभार्थी निघाले तर त्याच्यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये आम्ही विभाग प्रयत्न करतो आहे. एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिला लाभार्थी, शासकीय कर्मचारी, 4 चाकी वाहन असणं, वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी न करता सरसकट सर्व महिलांना लाभ देण्यात आलाय. मात्र आता प्रत्येक जिल्ह्यात पडताळणी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात 1,04,000 लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे. शासनाकडून ज्या याद्या प्राप्त झाल्यात त्यानुसार अंगणवाडी सेविका पडताळणी करतात. या योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडतोय. अनेक योजनांसाठीचा निधी हा योजनेसाठी वळवण्यात आलाय. याच कारणास्तव सरकारने आता निकषांची चाळणी लावून लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा सपाटा सुरू केलाय. मात्र त्यामुळे नाव कोणाचं कमी करायचं त्यावरून घराघरात भांडणाचे सूर कानी पडतायत. पडताळणीमध्ये अनेक महिलांचा पत्ता कट होणार आहे. त्यामुळे लवकरच खऱ्या पात्र लाडकींची संख्या समोर येईल आणि फक्त गरजूंनाच लाभ मिळेल अशी अपेक्षा करूयात. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.